आपण हा पण विचार केला पाहिजे की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, या सगळ्या पूर्ण आपल्या क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण देखील पोलीस हाऊसिंग ह्याची काय स्थिती आहे नेमकी. मला आठवतं 2022चं जेव्हा बजेट सेशन होतं तेव्हा घोषणा झाली होती, आमच्याच सरकारने केली होती की 850 कोटी आम्ही पोलीस हाऊसिंगसाठी ठेवले होते बाजूला. काही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कुठेतरी लिकेज होत असतं, कुठेतरी दार तुटलेलं असतं, कुठेतरी जसं माझ्याकडे वरळीमध्ये जलकुंभ हा आम्हाला तोडायला लागला कारण तो जुना होता, पण आता तो पुन्हा बांधण्यासाठी जी आम्हाला फंड पाहिजे, आम्ही पत्र लिहितोय 5 कोटी द्या, 5 कोटी द्या, तो आमच्यासाठी नाही मागत आहे अध्यक्ष महोदय, त्याच पोलिसांसाठी मागतोय जेव्हा आम्ही आंदोलन करतो त्यांना तुम्ही आमच्यावर सोडता, त्याच पोलिसांसाठी मागतोय आम्ही. आणि तेच पोलीस आहेत जे ह्या महाराष्ट्रात बरं वाईट काही घडलं तर पहिले छातीवर वार घेणारे तेच पोलीस आहेत. त्यांचा आदर आपल्याला करायलाच पाहिजे आणि त्याचाच पोलीस हाऊसिंगसाठी मी आज इथे विषय मांडत आहे. बरं, एवढंच विषय थांबत नाही, कारण इन सर्व्हिस पोलीस हाऊसिंग हे जसं चांगलं झालं पाहिजे तसं अनेक पोलीस कर्मचारी आहेत, अनेक BMCचे कर्मचारी आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेचे आहेत, अनेक शासकीय कर्मचारी आहेत जे या महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये 20-20, 30-30 वर्ष सेवा करत आलेले आहेत. आहे ना, हा पण मराठी माणूस आहे. काही काही जरी मराठी नसतील तरी ह्यांनी महाराष्ट्राची सेवा केलेली आहे. पूर्ण आयुष्य आपलं जीवनातले 30-40 वर्ष जेव्हा शासन त्यांना सांगतं तिथे पोचा, तिथे पोचा, तिथे जातात, दिवस रात्र काम करतात, मेहनत करतात, जास्तीत जास्त जिथे आपण चुकतो तिथे आपल्या सुधारण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांसाठी जे रिटायर्ड होतील त्यांना देखील त्यांच्या शहरामध्ये आणि त्यांच्या आवडीच्या शहरामध्ये, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल, पोलीस हाऊसिंग हे आपण तिथे बांधून देणं हे गरजेचं आहे. आणि मुंबईमधलं तर माझा आग्रह राहील की मुंबईमध्ये करून देणं गरजेचं आहे. मध्ये एक निर्णय झालेला की ते कुठे सिडकोच्या खाणीत पाठवत होते, पण आम्हाला खाणीत जायचं नाहीये, आम्हाला तिथे धुळीत जायचं नाहीये. आम्हाला जिथे वरळी असेल वरळी, वडाळा असेल वडाळा, जिथे दादर असेल दादर, माहीम असेल माहीम, अंधेरी असेल अंधेरी, दहिसर असेल दहिसर, कुलाबा असेल कुलाबा, जिथे जिथे आता पोलीस कॅम्प आहेत तिथे पोलीस पत्नी किंवा पोलीस महिला हे सोसायट्या बनवत आहेत. आणि प्रयत्न हाच आहे की या सोसायट्यांना सरकार कधी ना कधीतरी जागा देईल आणि थोडं कन्स्ट्रक्शन कॉस्टवर काहीतरी बनवून देईल. पण जे माझ्या आता कानावर येतंय तर जिथे जिथे ही चळवळ सुरू झाली आहे पोलीस पत्न्यांची किंवा रिटायर्ड पोलीसवाल्यांची की आम्हाला सोसायटी बनवायची आहे, तिथे अध्यक्ष महोदय तिथे दमदाटी सुरू झालेली आहे. फोन जात आहेत, गृह खात्यातून फोन जात आहेत, वरिष्ठांकडून फोन जात आहेत की काय चाललं तुमचं, ही जागा आम्ही तुम्हाला करू देणार नाही. आणि म्हाडाकडून जे आता सरकार करत आहे की आम्ही आता लेआउट बनवू सगळ्या पोलीस कॅम्पचं, अध्यक्ष महोदय माझी ही इथे मागणी राहील आणि हे माझं सांगणं राहील इथे की ह्या पोलीस कॅम्पवर बाहेरचे नाहीत, पहिला अधिकार पोलिसांचाच असेल आणि पोलिसांचाच राहिला पाहिजे.